सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आपण आज चाललो आहोत मांढरदेवीच्या दर्शनाला। तर आपण पुण्यावरून भोर मार्गे चाललो आहोत मांढरदेवीच्या दर्शनाला। तर इथे भोर घाटाचं काम चालू होतं रस्त्यामध्ये आणि पूर्ण वळणाचा रस्ता आहे। या रोडवरती फर्स्ट टाइम मी ड्राइव केले होते अशा एकदम वळणाच्या रोडवरती आणि अशाच रोडवरती काम चालू असल्यामुळे मध्येच एक दगडाला मोठाने गाडीची वाट लावून गेला। तर आपण असं पूर्ण घाटाचा रस्ता पार करत आपण पुढे काळूबाईला चाललो आहोत। तर गूगलवरती आपल्याला सर्च करून जी पण काळूबाई बद्दल जी आपल्याला माहिती मिळाली ती माहिती आपण पूर्ण व्हिडिओमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मांढरदेवची काळूबाई, तर मांढर जे आहे ना ते तिथला जो पर्वत आहे त्या पर्वताचं नाव मांढर आहे आणि त्या पर्वतावरती काळूबाईचं मंदिर आहे, म्हणूनच त्या जागेला मांढरदेवीची काळूबाई असे या नावाने ओळखले जाते। तर हे जे मंदिर आहे ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये आहे आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर तुम्ही पुणे भोर मार्गे येऊ शकता किंवा सातारा वाई मार्गे सुद्धा या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। तर हे मंदिर जे आहे ते समुद्र सपाटीपासून सुमारे 5000 फूट अंतरावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान आहे आणि काळूबाईचे जे स्थान आहे ते शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई भोर खंडाळा या 3 तालुक्याच्या सरहद्दी शिखरावरती वसलेले आहे। तर आपण फायनली सगळा घाट माताचा डोंगर माताचा सगळा रस्ता पार करून फायनली आपण काळूबाई देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आहोत। तर इथे तुम्हाला पार्किंगसाठी मुबलक अशी जागा आहे, पार्किंगचं काही टेन्शन नाही। पण तुम्हाला इथे मंदिराच्या इथे पोचायच्या आधी खालती पावती फाडायला लागते। तर आपण मगाशी थांबलो होतो तिथे पावती फाडल्याने त्याच्यानंतर आपण वरती मंदिराच्या दिशेने निघालो होतो। तर इथे तुम्हाला ओटीसाठी लागणारं सगळं साहित्य आहे तर त्याच्या इथे आजूबाजूला तुम्हाला दुकानं भेटेल। आमचे चंगूमंगू शंभू आणि ज्ञाना सुद्धा आमच्यासोबत आले होते तर काळूबाईच्या दर्शनासाठी। तर इथे तुम्ही बाय रोडसुद्धा येऊ शकता आणि तसेच इथे पायवाटसुद्धा आहे। पण ती पायवाट जर यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शिरवळवरून लोहोम जगळवाडीतून पाऊलवाट आहे, तेथून देखील तुम्ही इथे जाऊ शकता। येथे मध्येच तुम्हाला म्हसोबाचे कडक देवस्थान भेटेल आणि त्या मंदिराच्याच बाजूला थंड पाण्याचा झरासुद्धा आहे। तर हे जे मंदिर आहे ते कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही। मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे। सह्याद्री पर्वत रांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4650 फूट टेकडीवर हे मंदिर आहे। मंदिर जे आहे ते लहान असून त्यात सभामंडप व मोठा असा गाभारा आहे। मंदिरामध्ये फोटो काढण्यास सक्षम नाही, त्यामुळे आपण मंदिराच्या आतला जो भाग आहे तो आपण कव्हर नाही केला। मंदिराच्या आवारातील जेवढं पण कव्हर करता येईल तेवढं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येईल। तर इथे हे आहे खालती मोठं असं प्रवेशद्वार, जिथून पुढे डाव्या बाजूने एंट्री आहे आणि सेम तसंच उजव्या बाजूने एक्झिट आहे। तर आम्ही इथे जत्रा असते, पौष महिन्यामध्ये जत्रा असते, तर आम्ही जत्रेच्या शेवटच्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो। तर इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, म्हणजे मंदिर जसं की म्हटलं की मंदिर जे मांढर डोंगर आहे तर त्या डोंगरावरती मंदिर आहे। तर खालतून पायथ्यापासून वरती जायला पायऱ्या आहेत, तर पायऱ्या चढून वरती एक छोटंसं असं मंदिर आहे। तर गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलं आहे, कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत। तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मंदिराच्या बाहेरचा भाग आपण कव्हर केला आहे, तर त्याच्यामध्ये मंदिराचा कळस जो आहे तर तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल।
पायऱ्या चढत चढत वरती जात असताना इथे उजव्या बाजूला आपल्या बजरंगबलीचं मंदिर आहे. तर इथे बजरंगबलीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे मंदिराच्या दिशेने निघालो. काळूबाईची जी मूर्ती आहे ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे. देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. देवीची जी मूर्ती आहे ती उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे. मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा जो मुकुट आहे तो देवीला बसवतात. आणि देवीचे जे वाहन आहे ते वाहन सिंह आहे. ते मूर्तीच्या इथेच तुम्हाला सिंहसुद्धा पाहायला मिळेल. तर फायनली जवळजवळ 100-1 पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलो होतो. तर इथेच तुम्हाला चप्पल काढण्यासाठी बाजूला व्यवस्था केलेली आहे आणि मंदिराच्या भोवती तुम्हाला चप्पल घालून फिरण्यास म्हणजे अलाउड नाही आहे. तुम्हाला चप्पल इथे एंट्री केल्यावरतीच तुम्हाला काढून पुढे जायला लागेल. जर पायऱ्या चढून दमला असाल तर इथेच तुम्हाला डाव्या बाजूला इथे पाणपोईची व्यवस्था इथल्या मंदिर कमिटीने केलेली आहे. तर इथे तुम्ही हातपाय वगैरे धुवून पाणी पिऊन तुम्ही नंतर देवीच्या दर्शनासाठी पुढे जाऊ शकता. यात्रेचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे एवढी गर्दी तर नव्हती आणि आम्ही पोहोचलो होतो सकाळी लवकरच पोहोचलो होतो त्यामुळे एवढी काही गर्दी आम्हाला भेटली नाही. दर्शन घेऊन आम्ही नंतर मंदिराचा परिसर थोडा फिरण्यासाठी आलो कारण मंदिरामध्ये शूटिंग करण्यास अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आम्ही मंदिराचा भाग तर शूट नाही केला. आता हे जे आहे ते एक्झिटमधून बाहेर आल्यानंतरचा हा परिसर आहे. तर हे समोर पाहतो ते आपलं काळूबाईचं मंदिर आहे. मंदिराच्या समोरच भगवान ईशान लावलेलं आहे. तर मंदिराच्या परिसरामध्ये ना मंदिराच्या भोवती गोंजीबुवा मांगीर बाबा अशी देवीचे जे सेवक राखणदार आहेत तर यांची मंदिर आहेत. तसेच मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं सुद्धा स्थान आहे. मंदिर जे आहे ते पूर्वाभिमुख आहे म्हणजे मंदिराचे जे तोंड आहे ते पूर्व दिशेला आहे. जे सूर्योदय होतो तेव्हा सूर्याची कोवळी किरणं देवी आईच्या दर्शनासाठी येतात. तर मंदिरामध्ये मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे आणि मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुकोटा बसून हिरवी साडी चोळी नेसवलेली असते. हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणूनच मंदिरासमोर 2 मोठ्या दीपमाळा आहेत आणि त्या नेहमी प्रज्वलित असतात. तर देवी आईने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला. त्या प्रित्यर्थ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा इथे भरते. तर या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांडरगडावर येतात. देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात. हा जो छबिना आहे तो यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. तर जत्रा हे समोर पाहताना त्या नारळांचा ढीग आहे म्हणजे विचार करू शकता की किती भक्त भाविक जे आहेत ते या यात्रेला इथे उपस्थित देवी आईचे दर्शन घेण्यासाठी येतात.
तर अशी आख्यायिका आहे की सतयुगात मांडव्य ऋषी गडावरती यज्ञ करत असताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य जो आहे तो त्रास देत होता. यज्ञकार्यात सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले. देवी पार्वतीने त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून मांडरगडावर आली. तर लाख्यासूर जो दैत्य आहे त्याला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते. त्याच्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले. अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला आणि नंतर कैलासावर मांडरगड डोंगरावर चढून गेली. नंतर भाविकांसाठी इथे स्थानापन्न झाले. तर आपण देवी आईचं दर्शन करून खाली पायथ्याच्या दिशेने निघालो होतो. तर इकडे समोरून आपण वरती म्हणजे लेफ्ट साईडने आपण वरती मंदिराच्या दिशेने गेलो होतो आणि तसेच इकडे राईट साईडने हे एक्झिट आहे. तर एक्झिटच्या ज्या पायऱ्या आहेत त्या उतरून आपण इकडे मंदिराच्या पायथ्याशी आलो. तर काळूबाईचं दर्शन घेऊन आपण नंतर पुढे दावजी पाटील जे देवस्थान आहे मंदिराच्या पायथ्याशी तर तिकडे त्या दिशेने निघालो. तर दावजी पाटील देवस्थानाला जाण्यासाठी तुम्हाला वाई मार्गे खाली उतरायला लागतं आणि पूर्ण वाई क्रॉस करून तो घाट क्रॉस करून तुम्हाला पायथ्याशी दावजी पाटीलचं देवस्थान आहे. तर ते मंदिरसुद्धा इकडे पाहायला मिळतं. अशी मान्यता आहे की वरती देवीचं दर्शन घेतल्यानंतर खाली जे भाविक आहेत ते भाविक सर्व जे आहेत ते इथे दावजी पाटीलचं दर्शन घेण्यासाठी येतात. तर आम्हीसुद्धा वरती देवीचं दर्शन करून इकडे खाली दावजी पाटील देवस्थानाच्या इकडे आलो होतो. तर इकडे दावजी पाटील मंदिर परिसराच्या बाजूला ना छोटे छोटे अजून मंदिर आहेत. तर इथे मंदिराच्या डाव्या बाजूला तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर अजून छोटे छोटे देवस्थान आहेत. तर त्यानंतर लक्ष्मी आईचं मंदिर आहे, मरीमाता आईचं मंदिर आहे. तर असे छोटे छोटे अजून मंदिराच्या परिसराच्या बाजूला छोटे छोटे मंदिर आहेत आणि बरोबर मंदिराचा जी एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सलाच इथे दावजी पाटील देवस्थान आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.